मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी जे आहे ते आजपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये संवाद दौरा सुरू केलेला आहे आणि याच दौऱ्याची जे आहे ते हिंगोलीमध्ये पत्रकार परिषदेतून घोषणा केली आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आता खेडेकर सर आहेत। नेमका दौरा कशासाठी? जय जाऊ TV 9च्या सर्व प्रेक्षकांना नवीन वर्ष आणि जिजाऊ जन्मोत्सव काल संपन्न झाला त्याच्या खूप खूप सदिच्छा। मराठा सेवा संघाचं काम गेले 35 वर्ष आम्ही करत आहोत। अलीकडच्या काही वर्षामध्ये असं लक्षात आलेलं आहे की मराठा सेवा संघ आणि 33 कक्षांच्या कामामध्ये प्रामुख्याने आम्हाला अपेक्षित असलेला तरुण वर्ग आणि महिलांचा सहभाग हा थोडासा कमी होत आहे किंवा त्या प्रमाणामध्ये आपल्याला इफेक्टिव्ह असं काही काम दिसत नाही। या व्यतिरिक्त गेल्या 30 वर्षामध्ये बहुजन समाजाच्या विविध पुरोगामी चळवळी प्रतिगामी चळवळी विरोधात प्रामुख्याने RSS विरोधात एकत्रित येऊन जे काम करत होत्या तर तो एकसूत्रीपणासुद्धा विस्कळीत झालेला आहे आणि सर्वच चळवळींमध्ये एक शिथिलता आलेली आहे। तर ह्या विचाराने पुन्हा एकदा सर्वांना एकत्रित करावं, चर्चा करावी, संवाद साधावा, संपर्क करावा, मुलांमध्ये मुलींमध्ये जावं आणि मराठा सेवा संघ आणि सर्वच बहुजन समाजातील चळवळींमध्ये काही नव्याने ऊर्जा भरता येईल काय हा याचा उल्लेख आमचा आपला प्रामुख्याने उद्देश आहे। सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, इव्हन राजकीय विचार यामध्ये चर्चा केल्या जाईल आणि पुढील काही कार्यक्रम आखल्या जाईल। काम दिसत नाही म्हणजे कुठेतरी उपद्रवी कमी झाले असं वाटते का? उपद्रवी हा एक भाग असतो त्या कामातला, ज्याला उपद्रव म्हणतो आपण, ती त्यावेळेसची एक क्रांती असते, परंतु तेही कमी झालेलं आहे। पण आपसातील संवादही कमी झालेला आहे। काम करणाऱ्या लोकांची जी एक समर्पित भावना असते, वेळ देणं असेल, पैसा देणं असेल, अजून काही कौशल्य असेल, हे प्रमाणसुद्धा बऱ्यापैकी कमी झालेलं आहे। आणि जुने जसं आता मी 75 वर्षाचा आहे, 35 वर्षापासून मी काम करतो, माझे सहकारी आहेत, आम्ही बाजूला होऊन नवीन पिढीने कुटुंबामध्ये जसा आपोआप तो एक वारसा हक्काने मुलं मुली तिथे येतात तसे इथे यायला पाहिजेत। त्यात काय चूक होते ते आम्ही शोध घेऊ आणि नव्याने मुलामुलींना त्यामध्ये गुंतवू असा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे। इकडे तुम्ही आजपासून दौरा सुरू केला आहे, तर दुसरीकडे 20 जानेवारीपासून जे आहे ते मनोज जरांगे पाटील त्यांच्या भूमिकेवर ठाम म्हणून मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत। त्यांचं आंदोलन जे आहे ते वेगळं आहे, ते चालत राहणार आहे आणि आमचाही जे काही दौरा आहे हा चालू राहणार आहे। त्यांची मागणी ते करत राहतील आणि आमचं काम आम्ही करत आहोत। शुभेच्छा आहेत। शुभेच्छा आहे ना, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही त्यांची मागणी जी आहे ती संविधानिक आहे आणि संविधानिक रीतसर मार्गाने ती पदरात पाडून घेतली पाहिजे अशी आमची भूमिका आहे। कोट्यवधी मराठा समाज मुंबईमध्ये घेऊन जाणार असल्याचं सांगितलं, हे कुठंतरी एक म्हणजे कसं वाटतं याकडे सुव्यवस्था वगैरे सगळं बघ? हा एक भावनिक प्रकार होतोय, हे यापूर्वीसुद्धा आम्ही सांगितलेलं आहे की राज्य सरकारच्याही मर्यादा असतात। राज्य सरकार काही कुटुंब किंवा व्यक्तीसारखं काम करत नाही। त्यांना एकदा विश्वास ठेवलेला आहे त्यांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांवर, त्यांनी दिलेला शब्द ते पाळतील असं त्यांना विश्वास आहे। तर त्यांनी त्यांना वेळ द्यावं, 50% किंवा त्या पद्धतीने आपण म्हटलं तर त्यांची जी मागणी होती ती पूर्णपणे पदरात पडलेली आहे की मराठवाड्यातील आणि अन्य राज्यातील जिल्ह्यातसुद्धा ज्यांच्या नोंदी कुणबी होत्या त्याचा शोध घेण्यात आलेला आहे। अनेक लोकांनी आपलं जुनं रेकॉर्ड शोधून आपल्या कुणबी OBCच्या नोंदी शोधलेल्या आहेत। राहिली दुसरी मागणी, मराठा समाजाचा सरसकट समावेश OBCत करावा, हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही, तर राज्य मागासवर्ग आयोगाच्या सल्ल्यानुसार त्यांना तो निर्णय घ्यावा लागेल, जो सर्वोच्च न्यायालयाने मे 2021च्या निर्णयामध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या TV 9च्या माध्यमातून माझी मनोज जरांगे पाटलांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी शासनाला वेळ द्यावा, संवाद साधावा आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी जे काही खरं असेल ते त्यांना समजावून सांगावं, त्यांना विश्वास द्यावा आणि 20 तारखेपासून त्यांचे जे काही आंदोलन म्हणा किंवा त्यांनी जे काही चलो मुंबई एक प्रोग्राम जाहीर केलेला आहे तो स्थगित करावा किंवा लांबणीवर टाकावा। राजकीय प्रश्न घेतो सर, तुम्ही मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, काय राजकीय चर्चा झाली का काही? राजकीय चर्चा करण्यासाठीच गेलो होतो आम्ही।
संभाजी ब्रिगेड आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट यांची राजकीय युती झालेली आहे. त्यानुसार आतापर्यंत काही चर्चा वगैरे चालूच होत्या. लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत किंवा होण्यात आहेत. वाटप चालू आहे जागांचं. तर संभाजी ब्रिगेडच्या वाट्यावर काही जागा याव्यात, कारण की आम्ही महाआघाडीचे डायरेक्ट घटक पक्ष नाही. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वाट्यावर ज्या जागा येतील त्यातील काही जागा आम्हाला मिळाव्यात ही चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि तिथे सुरुवातीला किमान आम्हाला हिंगोली आणि बुलढाणा ह्या 2 लोकसभा मिळाव्यात ही मागणी त्यांच्याकडे देऊन आलेलो आहे. अंतिम निर्णय हो किंवा नाही काही झालेला नाही, परंतु जी चर्चा जी आहे ती सकारात्मक झालेली आहे एवढंच आपल्याला सांगतो. तुम्ही आता पत्रकार परिषदेत काही दोन्ही ठिकाणची नावं घोषित केली, उमेदवारी तुमची घोषित केली. उमेदवार जे आहेत, किमान आमचा हिंगोलीचा उमेदवार हा मनोज, आमचे जे संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष आहेत ॲडव्होकेट मनोज आखरे हे उमेदवार आहेत. आणि यापूर्वीसुद्धा 2 महिन्यापूर्वी अनेक लोकांना भेटून आम्ही त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. बुलढाणा उमेदवारी अजून जाहीर व्हायची आहे. मग हा जे दौरा तुम्ही काढला हा लोकसभेच्या अनुषंगाने समजायचा का? एक तो भाग आहेच त्याच्यातला. मी सुरुवातीलाच सांगितलं की यामध्ये सामाजिक चर्चा होईल, शैक्षणिक चर्चा होईल, सांस्कृतिक चर्चा होईल, तशी राजकीय चर्चासुद्धा होईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.